ग्रामपंचायत केंद्रेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव जिल्हा सातारा येथे झाला। या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक व कवयित्री होत्या। त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षण आणि दलित वंचितांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक कार्य केले। 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्या काळात स्त्री शिक्षणाला तीव्र विरोध असताना समाजातील अपमान, छळ सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा दिवा कधी विझू दिला नाही। विधवा, पुनर्विवाह, बालविवाह विरोध, जातीभेद निर्मूलन आणि स्त्री सशक्तीकरणासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला। सावित्रीबाई फुले या उत्कृष्ट लेखिकाही होत्या। काव्य फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर ही त्यांची प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत। 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळी रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले। स्त्री शिक्षणाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी आजही समाजाला दिशा दिली गेली आहे। ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या या कार्यक्रमास ग्रामसेवक मोहन केंद्रे, सरपंच ज्योती माधव केंद्रे, उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे, विद्यमान सदस्य बाळूभाऊ केंद्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी स्त्री शिक्षण, महिला सशक्तीकरण व समाज सुधारणेसाठी मोलाचे कार्य केले। त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण व समतेचा संदेश प्रत्येकाने अंगीकारावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। असा आदर्शवत जयंती उत्सव ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या माध्यमातून सैनिक केंद्रेवाडी येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। या कार्यक्रमाला संपूर्ण ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। ही अपडेट आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली। तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास।